जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील टाकळी गावात हृदय पिळवून टाकणारी घटना समोर आली आहे। पोलिओ डोस आणि लस दिल्यानंतर अवघ्या 10 मिनिटात 2.5 महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। त्यानंतर जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। सचिता दीपक बोरसे या 2.5 महिन्यांच्या बालिकेला जिल्हा परिषदेच्या शाळेत आयोजित लसीकरण मोहिमेदरम्यान पोलिओ डोस आणि लस देण्यात आली होती। मात्र लस दिल्यानंतर काही मिनिटातच तिची प्रकृती अचानक बिघडली। कुटुंबियांनी तातडीने चाळीसगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले। पहा काय म्हणाले नातेवाईक। आमच्या नात पहिला आम्ही लसीकरणासाठी चाळीसगाव टाकळी प्रचार नेले होते। लसीकरण केल्यानंतर 10 मिनिटाच्या आत ती बेशुद्ध अवस्थेत गेली व आम्ही खासगी रुग्णालयामध्ये नेले। तिथं तिला मृत्यू घोषित करण्यात आले। डॉक्टरांनी काय इकडे घेतलं नाही का पेशंटला? तिथं गेल्यानंतर ते चाळीसगावले म्हणे की आमच्याकडे पीएम करण्यासाठी इथं फॉरेन्सिक टीम नाही म्हणे चाळीसगाव तालुक्यामध्ये, तुम्हाला जळगाव जावं लागेल। मग रात्री आम्ही इथं 2-2:15 पासून इथं उभे आहेत, यांनी कुठलीही आमची दखल घेतली नाही। बाळ आता 8-8:30-9 पर्यंत आमच्या मांडीवरतीच होतं रात्रभर। त्यांना आम्ही विनंती केली की याला कुठतरी तुम्ही घ्या बा हॉस्पिटलमध्ये, पण यांनी काहीच घेतलं नाही। यांनी सांगितलं की आम्हाला वरून नाही सांगण्यात आलेले आहे। बाळ केव्हा डेट झालं? काल दुपारी 11-11:30 दरम्यान तिच्यासाठी आणलं होतं, 26 जानेवारीसाठी आणलं। रात्रभर तात्काळ ठेवलं? रात्रभर आम्ही इथं बसून होतो। कुठलं हॉस्पिटल आहे? हे शासकीय रुग्णालय जळगाव। बाळाचा मृत्यू नेमका कसं झाला होता? बाळ आमचं एकदम गुटगुटीत होतं। लसीकरण केल्यानंतरच ते मृत्यू झालं। 10 मिनिटात जगावलं ते। चुकीच्या पद्धतीने लसीकरण झालं? ते 100% चुकीच्या पद्धतीने झाले, कारण बाळ एकदम हसत खेळत होतं, कुठलाही त्याला ताप वगैरे काही नव्हतं। आता काय मागणी आता आपली? मागणी फक्त आमच्या बाळाचं कसं झालं बा ते, आणि जे दोषी त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, कारण बाळाला कुठल्याही प्रकारचा आजार नव्हता किंवा ताप थंडी काहीच नव्हतं। तुम्ही केव्हा आले होते या हॉस्पिटलला? या रात्री 2 वाजेपर्यंत आलो होतो। काय सांगितलं? यांनी सांगितलं तिकडनं फोन आलाय आम्हाला की बुवा घ्यायचं नाही बघ, आम्ही आम्हाला रात्री फोन आलाय बुवा की तुम्हाला घेता येणार नाही बुवा आतमध्ये, आमचे वरिष्ठ येतील तेव्हा बघू बुवा आम्ही, असं सांगत आहे। आम्ही त्यांना सांगत होतो तोपर्यंत तुम्ही बाळाला आतमध्ये घ्या बुवा, पण त्यांनी घेतलं नाही व आम्हाला इथं रात्रभर तात्काळात राहावं लागलं। बाळ नाव सांगा। तुळशीदास शिवदास मराठे। आपलं नातं? मी बाबा आहे। हो, आम्ही नातेवाईक माणसं होतो। आम्हाला फोन आला तर बुवा असं झालं बुवा। आता आम्ही चाळीसगाव येथे आलो। चाळीसगाव येथे आल्यानंतर त्यांना विचारलं आम्ही तर बुवा कसं झालं बुवा, त्यांनी सांगितलं लस दे आणि 10 मिनिटात मुलगी बेशुद्ध झाली। बेशुद्ध झाल्यानंतर ती शुद्धीवर आलीच नाही। त्यानंतर आम्ही खासगी हॉस्पिटलला घेऊन गेलो, त्यांनी मृत घोषित केलं। त्यानंतर आम्हाला 2-3 घंटे तिथं पण काहीच या लसीवाल्यांनी यांना काहीच दिलं नाही। आम्ही शेवटी त्या आपलं सिव्हिल हॉस्पिटलला गेलो, त्यांनी आम्हाला रिपोर्ट दिला। त्या रिपोर्टमध्ये त्यांनी डेथ सर्टिफिकेट दिलं नाही आमच्याकडे। इथं आलो आम्ही 2 वाजता आलो होतो, तर आम्ही यांना सांगितलं तर तुम्ही आमचं प्लेट ठेवून घ्या पाहिजे। ते म्हणजे तुमच्याकडे डेथ सर्टिफिकेट नाही आहे तर तुम्ही सकाळी जे असं सांगितलं आम्हाला। आता काय मागणी सर आपली? हो, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, दुसरं काही नाही सर। नवीन असे पुनर्रचना झाली नको पाहिजे।